नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बघूया आजची महत्त्वाची बातमी. उत्तम संस्कार आणि उत्तम विचारांच्या प्रेरणेतून गेली 20 वर्ष गोरगरीब बांधवांना वस्त्रदान, अन्नदान, अपघाती विमा यांसारख्या विविध समाजोपयोगी कामं करणारे सामाजिक कार्यकर्ते श्री बाजीराव सुलाने आणि सुलाने परिवारातर्फे सर्व ग्रामस्थांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ऐन दिवाळीत साकोरेकर पिण्याच्या पाण्यापासून वंचित. सणासुदीच्या काळात विकत पाणी घेण्याची ग्रामस्थांवर वेळ. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील धरण क्षेत्र छोटे मोठे बंधारे तुडुंब भरलेली असतानाच गेल्या काही दिवसांपासून नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने ऐन दिवाळीत ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आली असल्याचे दिसून येते. अनेक वेळा पाणी समस्या सोडवण्याची मागणी करूनही साकोरा ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दिवाळीच्या सणासुदीत पाण्याचे हाल होत असल्याचे सांगितले जाते. यावेळी पाऊस चांगला पडला आणि धरणेही भरली तरीही हे हाल होत आहेत. त्यामुळे टँकरशिवाय पर्याय राहिलेला नाही. गेल्या 2 महिन्यांपासून पाण्याचा हाळ कोरडा ठप्प पडल्याने स्थानिक नागरिकांचे व जनावरांचे पाण्यावाचून हाल होत असल्याचे सांगितले जाते. खास करून महिलांना प्रसाधनगृहाजवळ असलेल्या हौदात पाणी नसल्याने त्यांचे हाल होत असल्याचे बोलले जात आहे. साकोऱ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत चालला असून स्थानिक लोकप्रतिनिधी पाण्याच्या समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे दिवाळीचा आनंदही साकोरेकरांना घेता येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. आवाज एन न्यूज मराठी, नांदगाव, नाशिक. 2-2.5 महिने झाले पाणी नाही इथं हाळाला साधारण. आणि आता दिवाळीचा प्रडे सणासुदीचा इथं वापरायला पाणी नाही, का प्यायला पाणी नाही. आणि हाळ जर बघितला तर पूर्णपणे कोरडा आहे, त्याच्यात काहीच नाही. ते बघा त्या समोर बाया चालल्या धुणं धुवून, इथं कंटिन्यू धुणं धुत राहायच्या त्या बाया. मी ग्रामपंचायतीमध्ये 3 वेळेस तक्रार केली त्यांना, पण ते उडवडूची उत्तर द्यायला लागले. या आज आम्ही पाईप जोडू, उद्या जोडू, पण तसं काही नाही. आता सणासुदीचं आम्हाला हे टँकर विकत घ्यावं लागतं 250-300 रुपये देऊन. आणि ते बी 2-3 दिवसामध्ये पाणी संपून जातं. बरं, ही माझीच परिस्थिती नाही. इथलं जेवढा परिसर आहे सगळ्या परिसरामध्ये तीच परिस्थिती. प्रत्येकाला ते पाणी विकतच घ्यावं लागतं. आणि गावामध्ये बघितलं तर पाहिजे तेवढं तिकडे त्या साईडला पाणी, इकडंच पाणी नाही. फक्त ढोरांची अवकळ आहे, धुणाऱ्या बायांची अवकळ आहे. आता कितीक दिवस असं विकत पाणी आणायचं.